नमस्कार मंडळी, मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवण यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी ना, आता मी अशा पर्यटन स्थळावर जात असे ज्याच्याकडे बरेच वर्ष ना दुर्लक्ष केलं जात होता आणि त्याच्यामुळे इथे जंगल तयार झालेला. पण आता ह्याच मागच्या 1-2 महिन्यात ना एकदम भारी सुशोभीकरण केल्याने आणि मागच्याच महिन्यात काहीतरी मार्च का एप्रिलमध्ये त्याचा उद्घाटन पण झालेला सुशोभीकरण झाल्यानंतर. तर आता एक नंबर वाटतं आता पर्यटन स्थळ. तर आता मी जात असे दाबाच्या वाडीमधल्या डॅमवर. तर तुमका सगळ्यांका ता माहीत असा थंय डॅम असता आणि थंय पर्यटन स्थळ असता, पण जंगल असल्यामुळे म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कोणते इतके लोक जात नसायचे. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये असायचो ना तेव्हा बरेचदा तिकडे जायचो, पण तेव्हा पण जंगलच असायचा. पण आम्ही आपले सगळे बॉईज लोक असायचे त्याच्यामुळे ठीक होता मजा मस्तीसाठी. पण आता असा एकदम सुशोभीकरण केल्याने की ना फॅमिली किंवा म्हणजे लहान मुलांसाठी पण आणि एक नंबर झालेला असा. तर आता मी आणि ओमकार हे बघा दोघजण आम्ही थंय जात असो आणि तुमका पण या व्हिडिओच्या माध्यमातून तिथला जा जा सुशोभीकरण नवीन केल्याने या तर ता सगळा मी दाखवतले असे. म्हणजे तर आता आपण पटापट जाऊया कारण आता काळोख पडत दिलो 6 वाजले आहेत. आणि तर मंडळीनं फायनली आम्ही पोहोचलो असो दाबाच्या वाडीत. बॅक साईडला बघू शकताच एंट्री असा आतमध्ये जाऊ आणि हा बघा ही असा कमान दाबाची वाडी पर्यटन स्थळ आणि तुम्ही सुशोभीकरण बाहेरच्या साईडून बघू शकताच केलेलं असा एकदम भारी असा. आता एक नंबर लुक वाटतं. आम्ही जेव्हा आधी यायचो ना कॉलेजच्या वेळेक तर तुम्ही तर तुम्ही म्हणजे इमॅजिन करू शकत नाही त्याच्यात आणि ह्याच्यात फरक किती आहे तो. तर हे बघा या साईडला पण गाडी बऱ्यापैकी लागलेत आणि बाहेरच्या साईडिक पण तुम्ही बघू शकताच गाडी बऱ्यापैकी आता लागलेली आहेत आणि पार्किंग आतमधल्या साईडिंग दिलेलीच आहे, पण बऱ्याच लोकांनी बाहेर पण गाडी लावल्यानी आहेत. आणि हेच आता गाडी बघा किती असत ते त्याच्यावरून तुम्ही बघू शकता आता पब्लिक किती येतं आता या साईडला. तर ह्या बघा या साईडला पण गाडी बऱ्यापैकी लावल्यानी हय खरो पार्किंग लॉट असा. तर हे बघा तर हे पूर्ण पार्किंग लॉट असल्यामुळे हय पार्किंगसाठी गाडी लागलेली आहेत. आणि आता तुम्ही पार्किंगवरूनच समजू शकताच गाडी लागल्यावरून पब्लिक किती येतं आता. आणि या साईड एक पूर्ण बंधारा आहे बघा. इथून सरळ गेलास तर तो बंधारा आणि पुढे चावी आहे. तर त्या साईड बघूया जाऊ भेटलं तर जाऊया आपण कारण आता काळोख पडलं 6:15 हा बघा 6:30 वाजले आहेत आणि आम्ही येईल असं. तर या साईडी राऊंड असा बसाक दिलेला असा. तर आधी आम्ही पुढे जाऊन येतो त्याच्यानंतर मग आपण बघूया. आणि पुढे असं आहे बघा इथून सरळ चलत गेलो ना तर आपण तलावाकडे जातलो तिकडच्या साईडला तलावाच्या साईडला. तर मस्तच भारी वाटतं आणि संध्याकाळचे आता वाजले 6:30 त्याच्यामुळे तर शांतता तुम्ही बघू शकता. या साईडिक बघा लॉन लावलेला त्याच्यात आपण ना टाईम स्पेंड पण करू शकतो. आता तिकडे ते बघा गर्ल्स लोक बसले आहेत ना तर तसे आपण टाईम स्पेंड करू शकतो. तर या साईडिक हे बघा झाडं वगैरे लावलेली आहेत चांगली चांगली. तर हे बघा आता पुढे गेल्यावर या साईडिक कदाचित फोटोशूटसाठी हे दिलेला हे बघा. हे बघा आता बारकी पोरं पण मस्त खेळतात कारण आम्ही जेव्हा यायचो ना तेव्हा पूर्ण सगळा झाडाबिडा होती पडलेली आणि एकदम म्हणजे जंगलच झालेला होता. पण आता काय तुम्ही बघू शकतास किती कायापालट झाली आहे ती. आता लहान मुलं पण ना बिनधास्तपणे खेळू शकतात त्याच्यात. हे बघा तर चला जाऊया आपण. हा बघा ह्यो आता पाईप जो की गार्डन वगैरे शिपूक असतलो पाणी. तर एक नंबर वाटतं असा आणि हा लॉन असं ना लावल्याने तर त्याच्यामुळे अजून गेटअप इलो गार्डन सारखं. आणि ह्या लॉनमध्ये पण हा बघा आता तुम्ही बघू शकता ते बारके मुलं आणि खेळतच असतात आणि म्हणजे आपण टाईम स्पेंड करू शकतो त्या लॉनमध्ये बसून. ह्या बघा या साईडला पण बसलेली असत. तर ह्याकडे पण ह्या बघा आता ही आत्ता लहान लहान लावलेली आहेत झाडं, पण आता ती थोड्या दिवसांनी जर त्यांना मेंटेन ठेवले ना तर एक नंबर वाटतं त्याला. तर बघा थोडंसं आता पुढे येल्यावर ना ह्या आधीचा कॅन्टीन पण आता ते का मस्तपैकी कलर वगैरे मारल्यामुळे ना एक नंबर गेटअप इलो ते का ह्या आधीचा कॅन्टीन बघा. ही कॅन्टीनसाठी रूम ठेवलेली आहे आणि इथला पण तुम्ही गार्डन बघू शकतास. हय पण एक रूम दिलेली आहे पण ती कशासाठी आहे ती मला माहीत नाही. कदाचित सिक्युरिटी गार्ड वगैरेसाठी असू शकता.
पण मस्त केलं मी आता सुशोभीकरण. डोळे झाकून आता तुम्ही या साईडला येऊ शकतास आणि बिंदास राहू शकतास. त्यावेळी कसं होता की म्हणजे थोडी भीती वाटायची, कारण खूप जंगल असायचा. इथून फक्त ही वाट होती जाऊक, ही जी वाट दिलेली आहे ना ती तेवढीच होती जाण्यासारखी. पण आता तर एक नंबरच झाला. चला आता पुढे जाऊया, तलावाजवळ जाऊया आपण. चला, आणि आता तुम्ही पब्लिक पण बघू शकता, बऱ्यापैकी पब्लिक येतात आणि खालच्या साईडला पण पब्लिक आहे. तिकडे पाणी जा आटला ना, पाठीमागे गेला पाणी, त्याच्यामुळे खालच्या साईडला पण पब्लिक बऱ्यापैकी येला. चला हे बघा, आणि समोरच्या साईडीक आपला तलाव असा. चला एक नंबर व्ह्यू. आता ना काय विषय झालो, आजच्या दिवशी ना आपला एक बॅड लक होता की मळबट हा, त्याच्यामुळे सूर्य नाया, नाहीतर तुमका इथून सनसेटचो व्ह्यू हा ना तो बाप होतो बाप. आणि तुम्ही बघू शकता खालच्या साईडला पण बऱ्यापैकी पब्लिक हा. थोडी गर्दी आज काय ती. मग हे बघा खालच्या साईडीक तुम्ही बघू शकता, खालच्या साईडीक पण गर्दी बऱ्यापैकी आहे. हे बघा, हे आता पाणी पाठी गेल्यामुळे हयच आपल्या फिराक भेटता आणि थंय पण बऱ्यापैकी आता पब्लिक हा. आकडे पण तुम्ही बघू शकता. भारी खतरनाक आता वाटतं येऊ. तर मंडळींनो आता आम्ही खालच्या साईडला म्हणजे तलावात उतरलो असो, पण आता ना पाणी नसल्यामुळे आम्ही बिंदास या तलावात फिरा शकतो. तुम्ही बघू शकता, ह्या बघा तलावातला पाणी पूर्ण पाठीमागे गेला तर बघा, त्याच्यामुळे आता आम्ही तलावात पण फिरा शकतो. आणि बरेचसे लोक मगाशी तुमका दाखवले तलावात पण फिरा होती लोक, आणि त्या साईडीक पण चांगलं व्ह्यू येता, म्हणजे फोटोशूट वगैरे करू शकतास तुम्ही. आता पाणी कमी असल्यामुळे तुमका आहे वाटा, नाहीतर मग त्या साईडीने एक वाट असा जे हायवे आहे ना, रेल्वे स्टेशनच्या रोड करून एक वाटा, पण तिथून पण थंय तुम्ही येऊ शकतास त्या ह्याच्याकडे. तर आता आम्ही हयला पाणी कमी असल्यामुळे इथूनच जातो. आणि ते बघा थंय पण पब्लिक गेला. तर बघा थंय पण पब्लिक गेलं, कारण थंयसून वाट गेलेली आहे. ते जे दोघजण चालतात ना, तर तिथून अशी वाट गेलेली आहे, ती हय येतात डायरेक्ट. तर चला जाऊया आपण. खरोखरच आम्ही ज्या कॉलेजमध्ये यायचो ना त्याच्या तुलनेत आता एक नंबर बाप झालेला असा, कारण त्यावेळी पूर्ण जंगलच होता. म्हणजे तेव्हा तुम्ही म्हणजे काय आताच काय नाही होता त्यावेळेच्या काळात. म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजात येऊ तेव्हा फक्त आम्ही येऊ आणि ताजा थंय ह्या असा ना काय म्हणतात पायरे आहेत ते थंय, तर त्याच्यावर आम्ही बसायचे येऊन आणि त्या पाण्याचा आम्ही आस्वाद घ्यायचो. पण आतमध्ये जर लॉन वगैरे लावल्याने त्याचं कायच नाही, कारण चारही साईडीन झाडा आणि फक्त जी मधली वाट आहे ना दिलेली तेवढीच फक्त ओपन, म्हणजे ती पण पायवाट अशी जी 4 फुटापर्यंत नाही, फक्त पायवाट असायची, बाकी सगळी झाडा. तर खरोखरच पर्यटन विभागांना याच्याकडे लक्ष दिलं ना, आणि आता एक नंबर केलं ना, आणि अजून पण ह्याच्यात सुधारणा होऊ शकतात आणि सुधारणा थोडीफार अजून करू होई असं माका वाटतं. कारण साईडीन जर पाणी आहे ना तर थंय बॅरिकेड लावणे गरजेची असत. आत्ताच्या घडीक गरज नाही असा, कारण पाणी पाठी गेला. पण जेव्हा ना पाणी हा ना तर त्या पाणी एकदम ह्याच्यापर्यंत पोचतं, ताजा गडगो आणा तो थैलो त्या गडग्यापर्यंत पाणी असतं जेव्हा पाऊस असतं तेव्हा. आणि कदाचित दिवाळीपर्यंत पण तेवढं पाणी असतात, दिवाळीच्या आसपास डिसेंबरपर्यंत. ह्यानंतर जानेवारीपासून माका वाटतं पाणी पाठी जातं. पण त्यावेळी ना थंय बॅरिकेड लावणे गरजेची असत, कारण खूप पाणी असतं भयानक. आणि आता तुम्ही खोली पण बघू शकता, तुमका जाणवत असतली तिथून त्या जे पायरी आहेत ना तिथून तुमका खोली जाणवत असतली किती आहे ती. त्याच्यामुळे थंय बॅरिकेड लावणे गरजेचेच असत. आणि त्या साईडीक पूर्ण तो बंधारो आहे बघा, त्या साईडीन पूर्ण तो बंधारो असा लावलेलो म्हणजे केलेलो, त्याच्यामुळे तर त्या बंधाऱ्यावरनं पण आपण चलत जाऊ शकतो आणि तिथून पण व्ह्यू एक नंबर असा. आणि थंय असा चावी ती बघा, थंय चावी दिलेली आहे पाण्याची. आणि हा पाणी ना पूर्ण आपल्या ह्या ओरोस पट्ट्यात, म्हणजे पूर्ण जो ओरोस पट्टो आहे ना थंय फिल्टर करून वापरतात असं मी ऐकलं. असं मला कन्फर्म माहीत नाही असा की हा वापरतात की बऱ्यापैकी ह्याच वापरीत असतले,
कारण मी असं ऐकलं होतं की डॅम असा दाबाच्या वाडीतला त्याला फिल्टर करून पाणी ओरोसच्या पट्ट्यात बऱ्यापैकी यूज करतं, त्याच्यामुळे कदाचित हा पाणी खाली पाटी गेलेला असा. तर ठीक आहे, फक्त एक म्हणजे थंय बॅरिगेट लावणे गरजेचे असत. पाणी नंतर आता पावसात बऱ्यापैकी पाणी असतं आणि आता सुशोभीकरण केल्यामुळे ना बऱ्यापैकी लोक येतली, त्याच्यामुळे पर्यटन विभागांना थंय बॅरिगेट लावून जरा ती व्यवस्था करू होई, बरोबर ना रे? नाहीतर हां त्याचे कारण थंय सेफ्टी थंय जरा कमीच दिसता, कारण पूर्ण पायऱ्या असल्यामुळे ना या साईडीन असा धरूक बिरूक काय नाही हा, त्याच्यामुळे त्या सेफ्टीसाठी लावणे गरजेचं आहे. बाकी ठीकठाक केल्याने या त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाही असा, म्हणजे आधीच्या तुलनेत तर बाप झालेला असा ना. अजून आम्ही आता हयच असतो आणि वाजले 6:15 आणि आता लाईट लागले आहेत आणि लाईट लावल्यावर काय व्ह्यू आहे ना तर तो तुमका मी दाखवते असे रात्रीच्या 6:15 म्हणजे लाईट लावल्यावर एक नंबर वाटता. हो ह्या बघा खतरनाक लाईट केल्यानी या, हे बघा लाईटिंग पण मस्त केल्यानी या, म्हणजे तुम्ही रात्री पण तुम्ही आरामात हे राहू शकतास, म्हणजे फिराक येऊ शकतास नाईट वॉकला पण. आणि हे बघा या साईडला पण तुम्ही बघू शकतास खतरनाक लाईटिंग, भारीच ना. फक्त मी मगाशी सांगले तसाच थंयचा पाणी थंय ता जेव्हा पावसात पुढे येतलं ना पाणी तेव्हा थंय बॅरिगेट लावा. फक्त एकच ती विनंती असा, कारण पाणी खूप खोल असं तुमका माहीत असा, तर त्याच्यामुळे थंय बॅरिगेट लावणं अनिवार्यच असा, तर त्या बॅरिगेट्स थंय लावा सेफ्टीसाठी. तर आता आम्ही जातो असो फ्रंट साईडला, म्हणजे जा गेट आहे ना तर थंय जातो असो आणि तिथून तुमका दाखवते व्ह्यू. मस्त वाटतं लाईटिंग लावल्याने, त्याच्यामुळे भारीच लुक गेलेलो असा एक नंबर. हे बघा आता पण तुम्ही या साईडिक बघू शकता लहान मुलांना खेळतच असं ते बघा, कारण मस्तच गेटअप केल्याने या लहान मुलांसाठी पण आणि सगळ्यांसाठीच पण. तर या साईडिक जाऊचा राहुला आपला, कारण तिकडेच आमका वेळ झालो. बघूया नेक्स्ट टाईम इलं तर या साईडिक जाऊन. पण या साईडिक फक्त तुमका एक तो थंय जो चावी आहे ना तर थंयसून पण तुमका फोटोशूट वगैरे करू शकतास तयाक बरा. पण इकडे जाणं थोडा रिस्की आहे, कारण तो जो ह्या असा रॅम्प पाणी अडवण्यासाठी लावलेलो असता तो, म्हणजे आपण ते का बंधारो म्हणतो तो, कारण थोडासा रिस्की आहे तो तिकडे जाणं. पण ठीक आहे. तर बघा या साईडिंग पूर्ण पार्किंग आणि ह्यो रात्रीचा व्ह्यू, भारीचा सीन बघा तुम्ही काय हा तो. तर चला आता मी हा व्हिडिओ होयच थांबवतो आहे. तो करण्यामागचा उद्देश एवढंच की तुमच्यापर्यंत पण ह्या जा नवीन रिनोव्हेशन केलेला तर त्या तुमच्यापर्यंत पोचात आणि तुमका पण इकडे येण्याची ओढ लागात, कारण आता एक नंबर असा आता बघितलंस म्हणजे तुमका आता हा इल्याशिवाय त्या कर्माचा नाही, तर मला पण माहीत असा. त्याच्यामुळे इथल्या ओरोस साईडच्या ओरोसच्या जवळच असा इथून आता गेलास की तुमका रेस्ट हाऊस आहे त्याच्या समोर आणि जा आपला सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याच्या बॅक साईडने जी वाट गेली आहे तर ती या दाबाच्या वाडीकडेच येतात, तर तिथून आपण येऊ शकतो. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. हे व्हिडिओ मी हेच थांबवत आहे. तुमका कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पट्टापट सबस्क्राईब करा.